नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना संदर्भातील नवीन GR जो 19 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेला आहे. या GR मधून सरकारने 2023-24 आणि 2024-25 मधील घरकुलांसाठी किती निधी दिला आहे, कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार आहे आणि पुढील प्रक्रिया कशी असेल हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या GRनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत 2023-24 आणि 2024-25 या वर्षात मंजूर घरकुलांसाठी राज्य सरकारने एकूण रुपये 8 कोटी इतका निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी विविध जिल्ह्यांना BEAMS प्रणालीद्वारे वितरित केला जाईल. तर सर्वात आधी पाहूया 2023-24 मधील घरकुलांचा तपशील. त्यामध्ये आहे परभणी जिल्हा. तर परभणी जिल्ह्यासाठी मंजूर घरकुल 3683, एकूण मंजूर निधी 4596.384 लाख, आधी मिळालेला निधी 2030.406 लाख आणि या GRमधून मिळणारा निधी 80 लाख रुपये. नंतर 2024-25 साठीचे निधी वाटप पाहूया. तर 2024-25 मध्ये सर्वाधिक घरकुल विविध जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आले असून निधी वाटप हे पुणे जिल्ह्यासाठी मंजूर घरकुल 1236 आणि पूर्वीचा निधी 466.500 लाख आणि आता मिळणारा निधी 34 लाख रुपये. नंतर लातूर जिल्ह्यासाठी मंजूर घरकुल 1612, पूर्वीचा निधी 525.500 लाख रुपये आणि आता मिळणारा निधी 44 लाख रुपये. नंतर सांगली जिल्ह्यासाठी मंजूर घरकुल 844, पूर्वीचा निधी 438.500 लाख आणि आता मिळणारा निधी 19 लाख. नंतर बीड जिल्ह्यासाठी मंजूर घरकुल 812, पूर्वीचा निधी 482.500 लाख रुपये आणि आता मिळणारा निधी 17 लाख रुपये. नंतर बीड दुसरी मंजुरी. बीड जिल्ह्यासाठी मंजूर घरकुल 4888 आणि पूर्वीचा निधी 903.500 लाख आणि आता मिळणारा निधी 163 लाख रुपये. नंतर जालना जिल्ह्यासाठी मंजूर घरकुल 6943, पूर्वीचा निधी 1493.500 लाख आणि आता मिळणारा निधी 225 लाख रुपये. नंतर चंद्रपूर जिल्ह्यासाठी मंजूर घरकुल 533, पूर्वीचा निधी 342.500 लाख रुपये आणि आता मिळणारा निधी 12 लाख रुपये. नंतर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी मंजूर घरकुल 2859, पूर्वीचा निधी 751.500 लाख रुपये आणि आता मिळणारा निधी 86 लाख रुपये. नंतर छत्रपती संभाजीनगर दुसरी मंजुरी साठी मंजूर घरकुल 1953, पूर्वीचा निधी 536.500 लाख रुपये आणि आता मिळणारा निधी 65 लाख रुपये. नंतर सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर घरकुल 1786, पूर्वीचा निधी 473.500 लाख रुपये आणि आता मिळणारा निधी 55 लाख रुपये. तर एकूण 23,466 घरकुलांसाठी 720 लाख रुपयांचा निधी वितरित होणार आहे. तर हा निधी कोण वितरित करणार? तर या निधीचे वितरण इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे येथील संचालक यांच्यामार्फत केले जाईल. ते BEAMS प्रणालीद्वारे राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण CIDCO भवन, नवी मुंबई यांना निधी उपलब्ध करून देतील. तर प्रत्येक जिल्ह्याला मिळालेला निधी घरकुल बांधकामासाठीच वापरला गेला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांनी केलेल्या खर्चाचे युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणजे UC वेळेत सरकारला द्यावे लागणार आहे. तर हा खर्च महाराष्ट्राच्या 2025-26 आर्थिक वर्षाच्या मुख्य लेखाशीर्ष 2225 अंतर्गत भटक्या जमाती व धनगर समाजासाठी घरे बांधणी योजना या तरतुदीतून केला जाणार आहे. तर मित्रांनो, हा होता 19 नोव्हेंबर 2025चा घरकुल योजनेवरील महत्त्वाचा GR. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील निधी किती आला हे समजले असेल आणि अशा सरकारी GRचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण हवे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया
अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.